बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो। सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरील येलो मोजॅक हा जो रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता आणि त्या अनुषंगानं जवळपास आपण 68,412 शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले होते, परंतु मदत आणि पुनर्वसन या विभागाच्या माध्यमातून येलो मोजॅकच्या निधीच्या बाबतीमध्ये थोड्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या होत्या। कारण आपला तालुका हा दुष्काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपला 40 तालुक्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 30,000हून अधिक शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील दुष्काळाचा निधी प्राप्त झालेला आहे। आणि येलो मोजॅक ह्या रोगाचा जो प्रादुर्भाव झालेला होता त्यामध्ये पुढे शासनाकडे विसंगती निर्माण होऊ लागल्यामुळं आणि या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचं अनुदान प्राप्त व्हावं, दुष्काळाचं किंवा येलो मोजॅक या रोगाने प्रादुर्भाव झालेल्या पिकाचं या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा सर्वांचा चालू होता। त्या अनुषंगानं कुठलाही वेळ जाऊ नये याकरता माननीय जिल्हाधिकारी यांचा रिपोर्ट या ठिकाणी शासनाला सादर करण्यात आलेला आहे। त्यांचा रिपोर्ट मी मागवण्याकरता माननीय मंत्री महोदयाला विनंती केलेली होती आणि त्या अनुषंगानं मंत्री महोदयांनी तो रिपोर्टही मागवलेला आहे। आणि त्या अनुषंगानं मी अनिलजी पाटील साहेब मदत पुनर्वसन मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी विनंती केलेली आहे की जर येलो मोजॅक या पिकाचं जर नुकसान आम्हाला मिळणार नसेल तर दुष्काळ निधीतून उर्वरित जे शेतकरी राहिलेले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 68,412 या ठिकाणी माझ्याकडे आकडा दिसून येतो, परंतु आणखीनही शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते। परंतु या ठिकाणी आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याकरता दक्षता घेण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये हा निधी वितरित होईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। त्या दिवशीच मी माननीय मंत्री महोदयाला पत्र देऊन त्याच्यावरती त्यांच्या स्वाक्षरी घेऊन ते संबंधित डिपार्टमेंटला गेलेले आहे। डिपार्टमेंटकडे पण माझा मदत पुनर्वसन या विभागाकडे पाठपुरावा आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा जो रिपोर्ट कमिशनरला गेला, कमिशनरकडून उपसचिवांकडे आला, तो सेक्रेटरींकडनं ती फाईल घेऊन माननीय मंत्री महोदयांची मान्यता घेऊन लवकरच निधी आपण या ठिकाणी वितरित करू। कारण या ठिकाणी एका सीझनला एकच नुकसान भरपाई आपल्याला देता येते। आता येलो मोजॅकची जर दिली तर दुष्काळाची मिळणार नाही आणि जर दुष्काळाची दिली तर येलो मोजॅकची मिळणार नाही, परंतु आतापर्यंत आळीचा प्रादुर्भाव झाला किंवा अन्य काही रोग पडले म्हणून कापसाची बोंडआळी वगैरे असे काही निधी प्राप्त झालेले होते, परंतु ह्याच्यामध्ये थोडी विसंगती मलाच दिसू लागल्यामुळं आणि येणाऱ्या अडचणी येऊन विनाकारण आपल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे तरी पैसे मिळण्यापासून वंचित राहू नये त्याकरता या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हा निधी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो। त्याचबरोबर या ठिकाणी बार्शी आणि खांडवी ज्या 2 मंडळाचा जो विषय सातत्यानं आहे, आपले 11 मंडळ आहेत, 9 मंडळाला आपल्या विम्याची रक्कम मिळालेली आहे, परंतु या 2 मंडळाच्या बाबतीमध्ये आणखीनही फार मोठी अडचण त्या ठिकाणी सातत्यानं निर्माण होती की सगळ्याच शासन स्तरावरती हा निधी म्हणजे ते खंड पावसाचा जो आहे तो निकषच बसत नाही, तरी देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। शेवटी हा नशिबाचा भाग आहे आणि प्रयत्न काही मी थांबवणार नाही, परंतु भविष्यामध्ये सुद्धा प्रयत्न करून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय।